नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण HDMIचे वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हर्टर्स, कनेक्टर्स बघितले. या व्हिडिओमध्ये आपण USB ॲक्सेसरीज पाहणार आहोत, की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या USB ॲक्सेसरीज जर तुमच्याकडे असतील, तर तुमचं काम खूप सोपं होऊ शकतं, प्रत्यक्ष व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये किंवा शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये. काय काय आहेत समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं आहे OTG. OTG जे आहेत 3 प्रकारचे येतात. एक मायक्रो OTG, ओके. दुसरा आहे आपण जे ॲपलसाठी जे कनेक्टर वापरतो, हा ॲपलचा OTG आहे. त्याच्यानंतर तिसरा जो OTG आहे तो USB-C वाला आहे. म्हणजे तुमचा जर फोन जुन्या फॉर्मॅटमधला असला, मायक्रोवाला असला, तर तुम्हाला हे मायक्रोचं OTG लागेल. ऑन द गो ह्याचा लॉंग फॉर्म होतो. आपल्या मोबाईलला पेन ड्राईव्ह, माऊस, कीबोर्ड किंवा साऊंड कार्ड यासारखे डिव्हाइस जोडण्यासाठी हे OTG कामाला येतं. आतापर्यंत तुम्हाला एवढंच माहिती आहे की तुमच्या मोबाईलला फक्त आणि फक्त तुम्ही पेन ड्राईव्ह जोडू शकतात OTGच्या माध्यमातून. नाही, कीबोर्ड माऊस पण जोडता येतो. जोडून पहा, म्हणजे त्याचे बेनिफिट्स तुमच्या लक्षात येतील. सेम तसंच ॲपलचा आहे. आणि आता जे फोन नव्याने आलेले आहेत किंवा ॲपलचे टॅब आहेत किंवा लॅपटॉप आहे, तर अशा ठिकाणी हा पण OTG जो आहे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. USB-C to USB 3.0. यानंतर आहे पेन ड्राईव्ह. येस, आता इथून पुढे पेन ड्राईव्ह परचेस करत असताना पेन ड्राईव्ह हा गॅरंटेड 3.0 वालाच पाहून घ्यायचा. मार्केटला बरेच 2.0 वाले पेन ड्राईव्ह अवेलेबल आहेत, नाही परचेस करायचे, कारण हे पेन ड्राईव्ह आता फुल स्पीडमध्ये चालत नाहीत. पूर्वीच्या काळी आपल्याला वेळ होता, पूर्वीच्या वेळी ते बराच वेळ कॉपीला घ्यायचा, आपण तेवढं थांबून राहायचो. नाही, आता तुम्हाला इथून पुढे जे पेन ड्राईव्ह वापरायचे ते 3.0 वालेच वापरायचे. परचेस करताना तो 3.0 आहे की नाही याची खात्री करून घ्या, तरच ते हाय स्पीड चालतील. आणि घेताना आता ते ड्युअल फॉर्मॅटमधले घ्या. एका बाजूला USB-C असेल आणि एका बाजूला नॉर्मल USB असेल, आणि दोन्ही बाजूने ते जे आहे तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी, टॅबसाठी आणि तुमच्या लॅपटॉपसाठी हे वापरू शकणार आहात. आता SATA हार्ड डिस्कच्या बाबतीत आपण याच्यापूर्वी पाहिलं. ओके, SATA हार्ड डिस्क बरेच जण घेताना अशा काही SATA हार्ड डिस्क घेतात की ज्या एक्स्ट्रा आहे, आपल्याला एक्स्ट्रा आपण घेऊन ठेवलेली आहे, आपल्या लॅपटॉप बरोबर एक एक्स्ट्रा घेतलेली आहे ना, आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. आता ही जी SATA हार्ड डिस्क आहे ना, ही SATA हार्ड डिस्क म्हणजे SATA SSD, मोठी हार्ड डिस्क नाही, SATAची जी SSD आहे, ही SSD आपल्याला USB-C माध्यमातून आपल्या स्मार्टफोनला म्हणजे फोनला आणि आपल्या अँड्रॉइड टॅबला, लॅपटॉपला जोडता येऊ शकते. लॅपटॉपला जर तुमच्या USB-C असेल आणि तुमच्याकडे एक SSD असेल या पद्धतीची, तर ही SSD, आणि तुम्हाला हे माहिती आहे पेनड्राईव्हपेक्षाही SSD फास्ट आहे. ओके, मग आता पेनड्राईव्ह परचेस करायचा की एक SSD डायरेक्ट आपण परचेस करून टाकायची, हा तुमचा चॉईस आहे. मग आता पेनड्राईव्ह कितीमध्ये बसतोय, एक SSD कितीमध्ये बसते, SSDची साईज किती येते, मग त्याच्यात 128 GB, 256 GB, 512 GBची SSD आपण डायरेक्ट परचेस केली, तर ही SSD आपल्याला PC पण टाकून वापरता येते, किंवा ती या पद्धतीच्या कनेक्टरचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनबरोबर, तुमच्या टॅबबरोबर, तुमच्या लॅपटॉपबरोबर ॲज अ सेकंडरी स्टोरेज म्हणून वापरू शकतात. या कन्व्हर्टरला म्हणतात काय, USB-C टू SATA SSD कन्व्हर्टर. ओके, आता याच्या पुढची येते ती म्हणजे USB-C टू NVMe. NVMe हे आपण पाहिलं की ही आपल्या SATA SSD पेक्षा फास्ट आहे NVMe. आता ह्या केसमध्ये आतमध्ये ही केस उघडते, याला जर बोटाने उघडलं ना तर ही केस उघडते आणि ह्याच्यात M.2 NVMe आतमध्ये बसते. आता पुढच्या बाजूला आहे USB-Cचा पोर्ट. आता USB-C टू USB-C केबल मार्केटला मिळते किंवा याच्याबरोबर पण येते. तर USB-C टू USB-C ज्याप्रमाणे आपण याच्या आधीच्या स्लाइडवर बघितलं की माझ्याकडे SSD आहे आणि ही SSD मला माझ्या फोनला, टॅबला, लॅपटॉपला एक्सटर्नली जोडायची, तर सिम्पल एक कन्व्हर्टर येतं USB-C टू SATA SSD. माझ्याकडे एक ॲडिशनल M.2 आहे
आता ही M.2 जी आहे ही माझ्या कम्प्युटरमध्ये पण मी टाकू शकतोय, लॅपटॉपमध्ये पण मी टाकू शकतोय, किंवा मला ती एक्सटर्नल म्हणून वापरायची आहे. तुम्हाला डेटा कॉपीचा स्पीड हा एक्सलंट मिळणार आहे याच्यामध्ये. एकदम फास्टमध्ये तुमचा डेटा जो आहे तो डेटा फास्टमध्ये कॉपी होणार आहे. आता कोणती केबल वापरू शकता ह्याला USB टू USB-C, म्हणजे आपण जी मोबाईल चार्ज करण्यासाठी जी डेटा केबल वापरतो ती मोबाईलची चार्ज करण्याची मोठा USB टू USB-C ही पण केबल याला चालेल, किंवा USB-C टू USB-C ही पण केबल चालेल. म्हणजे तुम्हाला M.2 ही जी मेमरी आहे, NVMe जी मेमरी आहे, ही तुम्हाला आता वापरता येईल तुमच्या फोनबरोबर, तुमच्या टॅबबरोबर, तुमच्या लॅपटॉपबरोबर किंवा डेस्कटॉपबरोबर. USB-Cचा हब. आता पहा, जे नव्याने लॅपटॉप येत आहेत ना, तर त्या नव्या लॅपटॉपला पोर्ट्स फार कमी आहेत. 2 USB-Cचे पोर्ट येतात, एखादा USBचा रेग्युलर पोर्ट येतो, एक चार्जिंगसाठी असतो, बस. मग आता काय करणार? मग अशा वेळेस तुम्हाला मल्टिपल USB जर जोडायचे असेल, कीबोर्ड जोडायचा आहे, माऊस जोडायचा आहे, अजून काहीतरी नवीन पुढचे डिव्हाइसेस जोडायचे आहेत, तर या ठिकाणी या पद्धतीने USB-Cचा हब येतो. म्हणजे ह्याला एक USB-Cचं इनपुट असतं आणि पुढे 1, 2, 3, 4 USB 3.0 आहेत बरं काय. 3.0चे पोर्ट येतात. म्हणजे तुम्ही 4 पेनड्राईव्ह एकाच वेळेस एका USB-Cच्या फॉर्मॅटमधून जोडू शकतात. ह्याला USB-Cचा हब म्हणतात. तुम्हाला याच नावाने गुगलवरती सर्च करायचं आहे, तुम्हाला या पद्धतीचे चित्र दिसतील. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात, किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये लोकली पण तुम्ही पाहू शकता, किंवा काही अडचण येते परचेस करत असताना या सगळ्या गोष्टी मलाही कॉल करू शकता, किंवा कोरे सरांना पण कॉल करू शकता. ओके, आता याच्या पुढचा USB-C हबच्या पुढचा USB-C डॉकिंग स्टेशन. आता हा पहिला प्रकार बघू आपण. डॉकिंग स्टेशन म्हणजे काय? मुळातच USB-Cचा जो पोर्ट आहे ना, तो अतिशय हाय पॉवर, खूप डेटा ट्रान्सफर स्पीड अशा फॉर्मॅटमध्ये हा USB-Cचा पोर्ट येतो लॅपटॉपला. मग याच्यामुळे याच्यामधून एक व्हिडिओ आउटपुट निघू शकतं. ओके, 2 USB निघू शकतात, आणि परत एक USB-Cचा चार्जिंगचा पोर्ट पण निघू शकतो. म्हणजे तुम्हाला तुमचा लॅपटॉप चार्ज करायचा आहे, तर इथून तुम्ही USB-Cनी चार्जिंग पण होईल, त्याचबरोबर तुम्ही पेनड्राईव्ह पण जोडू शकाल, किंवा आणखी एखादं डोंगल तुम्हाला जोडायचं तर ते डोंगल पण इथे जोडलं जाऊ शकतं, किंवा परत त्या USBचा ॲडिशनल काय तुम्हाला बेनिफिट करून घ्यायचा तो केला जाऊ शकतो. 2 USB मिळत आहेत 3.0चे, एक USB मिळतोय, C मिळतोय चार्जिंगसाठी, आणि इथे 4K HDMI रेझोल्युशन देईल एवढं व्हिडिओ आउटपुटचं रेझोल्युशन मिळतं. याचं नाव काय आहे? USB-C डॉकिंग स्टेशन. हा त्याच्या पुढचा, हा पण डॉकिंग स्टेशन भरपूर प्रकारचे ऑनलाईनला अवेलेबल आहेत. USB-C इनपुट आहे. ओके, एक लॅन आलाय बघा याच्यामध्ये. जर तुमच्या लॅपटॉपला लॅनचा पोर्टच नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीच्या डॉकिंग स्टेशनचा उपयोग करू शकतात. एक HDMI आहे, एक लॅन आहे, एक HDMI आहे, 2 USB आहेत, आणि पुन्हा एक USB-C दिलेला आहे. आता काहीमध्ये USB-C परत असतो, किंवा हा फक्त चार्जिंग पुरताच मर्यादित असतो, तेवढं तुम्ही फक्त पाहून घ्या. ओके, याच्या पुढचा आणखी एक, हा थोडा मोठ्या प्रकारचा डॉकिंग स्टेशन आहे. काय काय याच्यामध्ये बघा. हे आहे इनपुट. ओके, त्याच्यानंतर इनपुटची जी केबल आलेली आहे ती या जागेवर इनपुट आलेली आहे. एका इनपुटवरती पहा इथे हेडफोनचं सॉकेट आहे. इथून तुम्ही लॅपटॉपला सेपरेट पुन्हा माईक किंवा स्पीकर जे ते जोडू शकतात. एक USB-C दिलेला आहे. HDMIचे इथे 2 पोर्ट दिलेले आहेत, म्हणजे 2 मॉनिटर्स तुम्ही एकाच वेळेस जोडू शकतात. त्याच्यानंतर USB 3.0 आहे, DP आहे. ओके, मग आता किती डिस्प्ले जोडू शकतात? हा झाला पहिला HDMI वर, हा झाला दुसऱ्या HDMI वर, हा DP, हा जो DP जो आहे तो DP तिसरा पोर्ट. HDMI पहिला, HDMI दुसरा, आणि DP जो आहे तो तिसरा. म्हणजे तुम्ही DPचा डायरेक्ट DP टू DP डिस्प्ले तुमचा डिस्प्ले लावू शकता, किंवा DP टू HDMI कन्वर्ट करून तिसरा डिस्प्ले इथे लावला जाऊ शकतो. लॅन पण आहे बघा याच्यामध्ये. ओके, लोकल एरिया नेटवर्क लॅन पण आहे. त्याच्यानंतर मेमरी कार्ड पण आहे, म्हणजे SD कार्ड आहे, मायक्रो SD आहे. USB 2.0 आहे, USB 3.0चे 2 पोर्ट USB 3.0 आहेत आणि USB 2.0 आहे. आता लक्षात घ्या तुमची गरज काय आहे. ओके, आणि बजेट किती आहे, त्यानुसार हे डॉकिंग स्टेशन जे आहे तुमच्या लॅपटॉपसाठी हे फायदेशीर ठरू शकतं.
अबाबा, हे तर फारच मोठं डॉकिंग स्टेशन आहे. बरंच काही येतं. अशा भरपूर डॉकिंग स्टेशन्स तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळतील. रिटर्न पॉलिसी पाहून घ्या. डॉकिंग स्टेशन्स घेतल्यानंतर ते तुम्ही वापरून पाहिजे. नाही चालले तर तुम्हाला रिटर्न पण करता आले पाहिजेत. लोकल मार्केटला पण चेक करा डॉकिंग स्टेशन कसे कसे अवेलेबल आहेत. याच्यात तर भरपूर गोष्टी आहेत. 100 वॅटचं तुम्हाला एक USB-C पुन्हा मिळतोय. त्याच्यानंतर VGA आहे, ओके. HDMI आहे, ऑडिओचा पोर्ट आहे, लॅन आहे, कार्ड रीडर आहे आणि USB 3.0चे पोर्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत. काय काय दिलेलं आहे इथे त्यांनी पूर्ण यादी दिलेली आहे. असे भरपूर व्हरायटीचे भरपूर डॉकिंग स्टेशन्स ऑनलाईनला अवेलेबल आहेत. ओके. आता त्याच्यानंतर पुढचं जे येतं ते म्हणजे USB साऊंड कार्ड. आपल्या लॅपटॉपमध्ये जे एक सिंगल सॉकेट आहे ते सिंगल सॉकेट काम करत नाहीये, त्याच्यातून आवाज तुमचा प्रॉपर निघत नाहीये किंवा माईक तुम्हाला कनेक्ट करता येत नाहीये. आता अशा वेळेस एक्सटर्नल USB साऊंड कार्ड वापरून तुम्ही माईक कनेक्ट करू शकतात. इथे पहा माईक जोडला जाऊ शकतो आणि इथे तुमचे हेडफोन जोडले जाऊ शकतात. कुठल्या पद्धतीचे? 3 पोलवाले. याच्या आधीचा व्हिडिओ पाहून घ्या. 3 पोलची पिन कशी असते. 3 पोलवाला माईक जो आहे तो माईक या जागेवरती जोडला जाऊ शकतो. 3 पोलवाला स्पीकर जो आहे, हेडफोन जे आहेत ते या जागेवर जोडले जाऊ शकतात आणि हा जो USB आहे हा जाईल तुमच्या लॅपटॉपमध्ये, ओके. किंवा फोनला सुद्धा चालतो. फोनला सुद्धा तुम्ही एक्सटर्नल माईक या पद्धतीने जोडू शकतात. आता USB-C आणि USB 3.0 या पद्धतीचं पण साऊंड कार्ड येतं, थोडं ॲडव्हान्समधलं आहे. ह्याच्यात माईक, त्याच्यानंतर TSSR, टिप रिंग स्लीव, TRRS म्हणजे 4 पोलवाली पिन मध्ये जोडली जाते आणि TRS जी पिन आहे ती 2 साईडला जोडली जाते, एक माईक आणि स्पीकर किंवा सिंगल पिन पण तुम्हाला ह्याला जोडता येते. मध्ये तुम्हाला एक व्हॉल्यूम कंट्रोल सारखं रिव्हर्बचं बटन पण दिलेलं आहे, जिथून तुम्ही तुमच्या माईकमध्ये इको पण ॲड करू शकता. तर असं ॲडव्हान्स क्वालिटीचे साऊंड कार्ड पण आहेत. साऊंड कार्डमध्ये भरपूर व्हरायटी आहे. ऑनलाईनला 200 रुपयापासून तर पार 2, 2.5, 3, 4 हजारापर्यंत हे USB साऊंड कार्ड्स अवेलेबल आहेत. एक्सटर्नल माईक आणि स्पीकर तुमच्या लॅपटॉपला, फोनला जोडण्यासाठी USB साऊंड कार्ड वापरले जातात. आता याच्यानंतर आहे USB लॅन. येस, तुमच्या लॅपटॉपला त्याचं स्वतःचं लॅन पोर्ट काम करत नाहीये किंवा नाहीच आहे, तर अशा वेळेस USB लॅन मार्केटला मिळतं. ह्याच्या छोट्या रूपामध्ये पण येतं. पुढे डायरेक्ट USB असतं आणि मागच्या बाजूला डायरेक्ट लॅनचा सॉकेट असतं. किंवा केबलच्या फॉर्मॅटमध्ये, शक्यतो वापरताना केबल फॉर्मॅटमध्ये वापरा, जेणेकरून कनेक्शन्स तुटण्याचे किंवा लूज कॉन्टॅक्ट्स राहत नाहीत. फ्लेक्झिबल राहतं आणि व्यवस्थित चालतं. तर USB लॅन कार्ड गुगलला सर्च करा, तुम्हाला ह्या पद्धतीचं USB लॅन कार्ड्स तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होतील. USB वायफाय आणि ब्लूटूथ. डेस्कटॉपला वायफाय कनेक्ट करण्यासाठी काम की चीज आहे. डेस्कटॉप कम्प्युटरला वायफाय येत नाही. मग आता तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला वायफाय कनेक्ट करायचं आहे तर अक्षरशः 200-400 रुपयामध्ये हे डिव्हाइस येतं. यात पण भरपूर व्हरायटी आहे. 150-200 रुपयापासून 700-800 अँटेनावाले पण येतात, थोडे हाय पॉवरवाले पण येतात, डबल अँटेनावाले पण येतात. तर हे USBच्या माध्यमातून तुमच्या लॅपटॉपला, डेस्कटॉपला वायफायची कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी अवेलेबल करण्यासाठी ह्या पद्धतीचे कनेक्टर्स येतात. पुढचा महत्त्वाचा फॅक्टर आहे म्हणजे PPT प्रेझेंटर. पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन आपण रिमोटनी करायचं आहे. आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आपल्याला नेक्स्ट स्लाईड करायची. तर हा प्रेझेंटर उत्तम आहे. याच्यात सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. याच्यामध्ये लॉजिटेक कंपनीचा एक स्टँडर्ड येतो किंवा इतर पण बऱ्याचशा कंपन्यांचे हे प्रेझेंटर अवेलेबल आहेत. एक 500 रुपयापासून तर 3-3.5-4 हजारापर्यंत यांची वेगवेगळी व्हरायटी आहे. तुमच्या टीममध्ये कोणी ना कोणीतरी वापरत असेल, त्यांचा एक्सपिरियन्स विचारा आणि कॉस्ट वाईज हे तुम्ही परचेस करू शकता. कसे काम करतात हे? याच्यामध्ये आतमध्ये एक पेन्सिल सेल असतो, पेन्सिल बॅटरी असते. ही पेन्सिल बॅटरी याच्या आतमध्ये बसते. आता हा जो वरच्या बाजूचा जो
PPT प्रेझेंटर आहे त्याला खालच्या बाजूला हा डोंगल आहे त्याचा. हा डोंगल तुम्हाला, हा जो डोंगल आहे हा डोंगल तुम्हाला तुमच्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनलला बसवायचा असतो. हा डोंगल त्याच्यातून काढायचा आणि तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला बसवायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या बटनवरती क्लिक केलं तर तुम्ही नेक्स्ट स्लाईडवर जातात. मागच्या बटनवरती क्लिक केलं तर तुम्ही मागच्या स्लाईडवरती जातात. अगदी त्याचप्रमाणे हा जो तुम्हाला इथे PPT प्रेझेंटर दिसतोय त्याचा जो डोंगल आहे त्याचा डोंगल त्याच्या आतमध्ये बसतो. म्हणजे जिथे आपण त्याचा सेलचा कंपार्टमेंट आहे तिथे त्याचा तो काम झाल्यानंतर त्याच्यात टाकून द्यायचा असतो आणि ज्यावेळेस वापरायचा आहे हा जो त्याचा डोंगल आहे हा डोंगल तुम्हाला तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला, लॅपटॉपला ज्याच्यात तुमचं पॉवर पॉईंट चालतंय तिथं जोडून तुम्ही PPT प्रेझेंटेशन जे आहे ते रिमोटली नेक्स्ट स्लाईड करू शकता. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने USB फॉर्मॅटमधले जे काही वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेत. धन्यवाद.